ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उद्ध्वस्त झाली. पण तिने कुणाकडेही तक्रार केली नाही आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरू करावे असे सर्वांनी तिला सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली. तिने त्यास नकार दिला आणि एका सुंदर सकाळी ते परत आले आणि तिच्यासमोर उभे राहिले. तिने शांतपणे त्यांना विचारले, आता तुम्हाला लोक बुद्ध म्हणून ओळखतात ना? त्यांनीही तितक्याच शांतपणे उत्तर दिले, होय, मी देखील तसे ऐकले आहे. तिने पुढे विचारले, त्याचा अर्थ काय? जगण्याचा अर्थ कळला आहे अशी व्यक्ती, ते म्हणाले. ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली. काही वेळाने ती म्हणाली, आपण दोघेही काहीतरी नवीन शिकलो आहोत असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात त्यातून हे जग समृद्ध होईल, पण मी जे शिकले आहे ते फारसे जगापुढे येणारच नाही. बुद्धांनी तिला विचारले, तू काय धडा शिकलीस? तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या. तो धडा म्हणजे धैर्य. स्त्रीला उभी राहण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.